पर्सन। ये लोग के लिए ऐसे बैग रहते हैं क्या रखने के लिए? मम गुड मॉर्निंग, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। आज आहे संडे, तर आजच्या संडेला माझी काय काय कामं आहेत ते तुम्हाला मी या ब्लॉगमधून दाखवणार आहे। आज खूप मीटिंग्स आहेत, काही शिबिर आहेत, मुलीच्या भरतनाट्यमची तिची एक्झाम आहे गांधर्वची, असे बरेच कामं आहेत। तर तुम्ही हे पाहताय ते मी हे नवीन प्लॅन्ट आणलेले आहेत। हे बघा, हा नवीन प्लॅन्ट आणलेला आहे। ही जी आहे ते प्राजक्ता आहे आणि हे व्हाईट कलरचं चिनी गुलाब आहे आणि हे जे आहे ते झाड ऑफिस झाड म्हणून एक आहे, ऑफिस। आणि त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये मनी प्लॅन्ट लावलेला आहे। हे कृष्ण कमल आहे। हे बघा किती सुंदर कृष्ण कमल उमललेला आहे। याच्यामध्ये ब्ल्यू कलर पण येतं, ते पण मी घेऊन येणार आहे। तर सध्या मी हा कलर आणलेला आहे कृष्ण कमलमध्ये। आणि हे बघा गुलाब आहे, याला कळ्या पण आलेल्या आहेत गुलाबाला। हे माझं अगोदरची झाड आहेत, फक्त मी कुंड्या नवीन आणून त्याच्यामध्ये प्लॅन्टिंग केलेलं आहे। आणि हे बघा मनी प्लांट, हे जुनीच आहेत माझे। आणि हे बघा मी अबोली कलरचं आणलेलं आहे, ते नवीन आणले, त्याला पण कळ्या लागलेल्या आहेत। आणि हा मोगरा आहे ना, माझ्या एका फ्रेंडनी गिफ्ट केला होता हळदी कुंकवाला, तर तो हा एक आहे। अशी ही नवीन झाडं आणलेली आहेत आणि दुसरी पण तुम्हाला दाखवते झाडं। हे बघा इथे मी हे जे आहे कागड्याचं फूल असतं ना, त्याचं गजरा बनवतात, त्याचं हे एक रोप लावलेलं आहे याच्यामध्ये। आणि हे ते एक तुळस होती ना, तीच तुळस मी इथे लावलेली आहे। आणि इथे बघा छोटे छोटे तुळस आलेले आहेत। मी गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ना, बीज पेरलं होतं, तर ह्या छोटे छोटे तुळस आलेल्या आहेत। आणि हे पहा, हे बघा स्नेक प्लॅन्ट, या इकडे होता तो, ह्या मोठ्या ह्याच्यामध्ये होतं ते, तर मी याच्यातून त्यांना काढून हा वेगळे सेपरेट केले स्नेक प्लॅन्टला। आणि ते दुसरं आहे चिक्कूचं आहे। आणि हा तो कागडा बोलली ना, कागडा फूल, त्याचा गजरा बनवतो ते आहे। त्याच्यामध्येच हे दुसरं प्लॅन्ट आलेलं, त्याचं मी इकडे ट्रान्सफर केलं ह्याच्यामध्ये। तर ही अशी माझी झाडं, आणि मी घरात पण काही झाडे लावलेली आहेत, ते तुम्हाला दाखवते। हे जे आहे ते स्नेक प्लॅन्ट आहे। हे बघा मी हा कुंडीचा जो कवर आहे तो विणलेला आहे बघा, आणि याला केले, खूप छान दिसतात हे घरामध्ये। हे मक्रामी वूल्स आहेत, त्याचं मी हे कवर विणलेलं आहे। आणि हे बघा मी असं पण प्लॅन्टिंग केलेलं आहे, खूप सुंदर वाटतं असं पण। मुलांच्या बेडरूममध्ये पण असं प्लॅन्टिंग केलं। हे जे आहे ना, माझ्या मुलीने केलेलं आहे सगळं, बॉटल्सवरती असं कलर्स। आणि हे बघा हे पण प्लॅन्टिंग मी केले, मनी प्लॅन्ट इथे। छान वाटतं, एक ऑक्सिजन आहे आतली, घराच्या आतमध्ये लावल्यानंतर याच्यापासून पण मिळणारं ऑक्सिजन असतं, म्हणून मी हे मुलांच्या बेडरूममध्ये असं केलेलं आहे। हे बऱ्याचदा तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघत असाल हे, तर मी क्रोशेटचं मक्रामी वूलचंच विणलेलं आहे। आणि याला पण आपण बॉटलला कवर विणलेलं आहे। हे बघा इथे पण मी मनी प्लॅन्टिंग केलेलं आहे। हे तर मी अशी प्लॅन्टिंग केलेली आहे। तर आज संडे असल्यामुळे आज मला बऱ्याच ठिकाणी जायचं आहे। तर आज फर्स्ट तर माझ्या मुलीचे गांधर्वाची एक्झाम आहे, तिला मला सोडायचं आहे। त्यानंतर मला एक शिबिरला अटेंड करायचे, डोळ्यांची शिबिर आहे, डोळे चेकअप, बॉडी चेकअपची शिबिर आहे, ती अटेंड करणार आहे। त्यानंतर एक मीटिंग आहे, ॲक्च्युली समाजकार्य करत असताना पक्ष पण घेऊन चालावं लागतं, मग त्याचीच एक मीटिंग आहे। आणि परत मग एक उद्घाटन आहे, क्लासेसचं उद्घाटन आहे। ज्या मुलं माझी ज्या क्लासेसमध्ये जातात त्या क्लासचा नवीन उद्घाटन आहे, त्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे क्लासेसची। अगोदर त्या घरात घेत होत्या, मी माझा अगोदरचा व्लॉग होता बघा, ज्योती क्लासेसचा व्लॉग, माझ्या मुलं जिथं शिकतात, तर त्यांनीच आज नवीन क्लास ओपनिंग केलेले आहे, तर तिथेही त्याही ओपनिंगला मी आज जाणार आहे।
तर असा दिवसभराचा शेड्यूल आहे. परत मेडिकलमध्ये तर जाणं भागच आहे. दुपारच्या वेळात मला मेडिकलमध्ये जाणंच आहे. त्यानंतर संध्याकाळी पण मेडिकलमध्ये जाणं आहे, कारण की तो जो माझा अगोदरचा स्टाफ होता ते आजारी पडल्यामुळे ते गावी गेलेत. मग त्यामुळे मला आता दोन्ही टाईम जावं लागणार आहे मेडिकलमध्ये पण. आज असा दिवसभराचा शेड्यूल आहे. त्यातून तुम्हाला काही शिकायला मिळत असेल तर नक्कीच होऊ शकता तुम्ही त्यातून बऱ्याच काही गोष्टी. मी ह्या व्लॉगमध्ये पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि जर तुम्हाला काही वाटत असेल याच्यामध्ये तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगत जा की तुम्ही काय काय करायला पाहिजे किंवा काय काय नाही करायला पाहिजे, किंवा वाटत असेल तर नक्कीच मला ह्या व्लॉगमधून सांगा. क्रोशिया इकडं बघितलं कशी टाकली माझी क्रोशियाची सुई. पिल्लू दे. का करतो तुम्ही? ओ डोक्यात मारून घेतलंस ना. काय चाची? चल चाची म्हणताय. आणि इकडं काय करतो पिल्लू तू? पिटुकली. दोघं मारून कशाला घेतो रे? मम्मी हा किती मस्ती करतो. पिलू नको ना रे, तो माझा ऊल आहे ना, दे ना पिलू. अरे चल काय, सोड सोड. पिटुकली मार खायचा. पिटुकली तुला नको ना रे पिल्या. हे बघा आमचं पिल्लू, आणि खूप मस्ती करतो. हा आता सकाळी सकाळी आलाय बघ कसा. काय मम्मी बघितलं, सकाळी सकाळी आलाय मस्ती करतोय. हे बघ, सांग सगळ्यांना, सांग गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल. खूप मस्ती करतो आणि सकाळी सकाळी आलाय चाची चाची करतो. चाची बोलतो मला ते. बघा चाची लगे लागलं का नाही चाची बोलायला. बघा चाची कुठून शिकला. त्याची मम्मी म्हणते याला चाची कुठून शिकला असं म्हणत असते तिची मम्मी. जर बघितलं आता पिलू, ए बघ पिलू. मम्मी नाहीये, ये इकडे इकडे इकडे. पिलू दीदी आहे, दीदी तिथं. पिलू मम्मी मम्मी मम्मी. पिल्लू जाऊ नको. हे बघा भरतनाट्यमला आम्ही निघालेलो आहे एक्झामला. बेस्ट ऑफ लक देऊन तिला तिच्या पप्पांसोबत पाठवून दिलं. नंतर मी शॉपमध्ये काही पॉलिटिकल लोक आले होते. ते आता गावाला कसं इलेक्शन चालू आहे तर ते वोटिंगसाठी ते वोटिंग मागायला आले होते. तर ते लोक थांबले होते म्हणून मी शॉपवर गेली. तिथे जाऊन मग मी त्यांच्याबरोबर थोडंसं डिस्कशन झालं. पण मी ते माझा प्रश्न हा होता की मी आपले रिलेशन तर जास्त आहे का एक रिलेशन तर जास्त आहे. रिलेशन तर दोन्हीकडे पण आहे बघा. मला सासर पण सगळ्याच आहे. गावावरून आलेल्या मंडळींशी चर्चा झाली. त्यानंतर मग चर्चा करून पुन्हा मी पक्षाच्या ऑफिसमध्ये निघाली. आणि तिथे पक्षाच्या ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर तिथे आमच्या मीटिंगमध्ये महोत्सवाबद्दल चर्चा झाली. महोत्सवाचं कसं नियोजन करायचं त्याबद्दल चर्चा झाली. महोत्सव आमचा 8 ते 22 तारखेपर्यंत लागणार आहे. मग त्याची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर बऱ्याच गोष्टीचे डिस्कशन झाले. त्यानंतर मग पुन्हा आईचे काप शिबिरला निघाले. विशेष म्हणजे ही शिबिर स्कूलमध्ये ठेवली होती आणि ह्या स्कूलचं नाव होतं असिधार स्कूल. इथे ह्या स्कूलमध्ये 160 मुलांचं स्कूल आहे.
इथे कमी फीजमध्ये मुलांना प्रवेश मिळाला जातो आणि कोणाचे असे जन्मदाखला वगैरे नसेल अशाही मुलांना प्रवेश दिले जाते, कारण की मुलांना शिक्षण देणं इम्पॉर्टन्स आहे. असं ह्या स्कूलचं गरीब मुलांसाठी पण ही स्कूल खूप चांगल्या प्रकारे मुलांना शिक्षण देते. तर ह्या स्कूलच्या प्रिन्सिपल जे अलोकिता कारंजे आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमचं हे स्कूल 160 मुलांचं आहे आणि आम्ही गरीब असलेल्या मुलांना इथे ॲडमिशन देतो. म्हणजे जास्त करून ते सेवा देण्याचं काम करतात. हे ऐकून खूप बरं वाटलं की कोणीतरी मुलांचाही विचार करतात, त्यांच्या शिक्षणाचाही विचार करतात. खूप बरं वाटलं. हे तुम्ही पाहत आहे त्याच ते अलोकिता मॅडम आहेत, ज्या प्रिन्सिपल आहेत त्या साधार स्कूलच्या. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ह्या मुलांना सेवा दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा ज्यूस प्यायला गेलो खाली. आमची जी टीम होती फोरमची ती मिळून आम्ही सगळेजण खाली ज्यूस प्यायला गेलो आणि ज्यूस पिल्यानंतर मग आम्ही पुन्हा ज्योती क्लासेसच्या ओपनिंगला निघालो. हा चांगला चालतो सवय झाली कारण तुझे व्हिडिओ बघते ना मी त्याच्यामुळे हे बघा आमच्या ज्योती मॅम यांच्याच आज क्लासचं ओपनिंग आहे. ही यांची मुलं हां हे स्टुडंट से हाय हाय नाही करणार, सगळे लास्ट आहेत वारी. खूप सुंदर क्लास बांधलाय. हां जास्त येतो हो व्हिडिओ सगळे असतात ना, छान आहे. वेलकम शुभांगी मॅडम. थँक्यू. अरे बापरे मस्त. मला बोलवल्याबद्दल तुमचा धन्यवाद. क्लास खूपच छान आहे यार, खूपच छान आहे. मी एवढ्या मोठ्या हिंदीने हा क्लास टाकलाय आणि याच क्लासची मुलं पण भरपूर आहेत, पण खूप छान शिकवतात आणि त्यांनाच आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलो. आम्ही आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही आल्याबद्दल खूप बरं वाटतं मॅडम. आपण मॅम तुमचं खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल. आणि तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा क्लास अजून असाच मोठा व्हावा आणि तुमच्या क्लासमध्ये म्हणजे एक्सपिरियन्स घेऊन बघा. 10वी 12वीची मुलं आमच्याकडे टॉप करूनच जातात. तुम्ही एकदा येऊन बघा. कनेक्शन बेंचेस उद्या येणार बेंचेस. थांबले बसायला भेटणार. हां त्यांना ओळखतोय मी चांगले. हां काय तुम लोग है ना. हे बघा माझ्या हाय खूप दिवसांनी भेटतो. रंजना मॅडम आणि खूप जुन्या मैत्रिणी आणि आमच्या गावाला पण आणि रिलेटिव्ह आणि फ्रेंड्स. ज्योती रंजना आणि बघा तुम्हाला कसं वाटलं आमच्या मॅमचं हे क्लास, कसा ओपनिंग क्लास तुम्हाला कसा वाटलं कमेंट करा. अच्छा हा बड्डे कर हे हिचा आज बड्डे आहे. आज आमच्या मैत्रिणी आज बड्डे पण हिचा इथेच सेलिब्रेशन झाला आणि खूप मस्त वाटलं. आणि माझ्या मैत्रिणीला भरभरून शुभेच्छा द्या. तिने ओपनिंग केलेलं आहे आणि खरं तर एकदा असे 2-3 क्लास झाले पाहिजे आणि ते पण स्वतःचे झाले पाहिजे असा विशेष करा. आणि माझ्या मैत्रिणीचा हा मला क्लास कसा वाटला तो नक्कीच मला कमेंटमध्ये
हाय. सिंगर आहे त्या. हो वाव. आम्हाला पण शिकवा तुम्ही कसं सिंगिंग करता ते. सिंगिंगचे क्लास आहेत. हा का ठीक आहे चालेल नक्कीच. माझा स्टुडंट. हा ना तू नव्हताच ना रे 2 वर्षापूर्वी. आपण खाऊ. मला टप्प्यात घरी जायचं आहे आणि आता नंतर मेडिकलमध्ये जायचं आहे. थोडंसं फ्रेश होऊन मग मेडिकलमध्ये जायचं. मेडिकलमध्ये थोडा वेळ थांबून कस्टमर पाहून पुन्हा आम्ही मग डीमार्टला अचानकच ठरलं. मुलीला डीमार्टमधून काहीतरी घ्यायचं होतं. मग ती म्हणली चल डीमार्टमध्ये जाऊया. मग आम्ही डीमार्टमध्ये गेलो. काही वस्तू तिला खाण्याच्या वस्तू वगैरे पाहिजे होत्या म्हणून डीमार्टमध्ये गेलो. बाहेर पडल्यानंतर काही ना काहीतरी आपल्याला शिकायला भेटतं, अनुभव भेटतात आणि खरं म्हटलं तर खाली दिमाग शैतान का दिमाग असं म्हटलं जातं. म्हणून डोक्याला कधीच खाली ठेवू नये. काही ना काहीतरी करत राहणं हा खूप चांगलं आहे. आपल्याला स्वतःला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. तर हे सगळं सातत्याने बिझी राहिलं की माणसाला कोणतेच विचार डोक्यात येत नसतात आणि आपल्या कामामध्ये मग्न असल्यानंतर त्याच कामाचाच विचार करतो की आपण हे करायचं आहे ते करायचं आहे असं विचार करतो. त्यामुळे कुठलेच दुसरे फालतू विचार येत नाहीत आणि माणूस फ्रेश राहतो. उद्या पुन्हा दिवस नवीन उगवल्यानंतर नवीन दिवसाची सुरुवात होते आणि अजून काहीतरी करण्याची होप्स वाढतात. सो आम्ही फायनली डीमार्टमध्ये पोहोचलो आणि डीमार्टमध्ये गेल्यानंतर पहिलं बॅग देतात पर्स ठेवण्यासाठी आणि मग त्या बॅगला लॉक लावली जाते. मग त्यानंतर आम्ही बॅग घेऊन मग आतमध्ये आम्ही एंट्री केली. रविवार होता म्हणून खूप सारी गर्दी होती, पण त्यांनी फर्स्ट फ्लोअरला काउंटर चालू केल्यामुळे आम्हाला तेवढा काही त्रास झाला नाही. आम्ही थोड्याशाच वस्तू घेतल्या. आम्ही 600 रुपयाच्या काहीतरी वस्तू घेतल्या आणि तिथून मग आम्ही परत बिलिंग करून फर्स्ट फ्लोअरला बिलिंग करून परत निघालो आणि आम्हाला जास्त वेळ लागला पण नाही. सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंतचा जो काम होत असतं ते पूर्ण झालं की मावळत्या सूर्याचं दर्शन घ्यायला फार आनंद होतो. आत्ताच डीमार्टमधून आली आहे. खूप थकले. सकाळपासून बाहेरच होते. आता घरी आली. आता घरी आल्यानंतर मी डीमार्टमधून काही वस्तू आणल्या आणि त्याला मी डीमार्टमधून हा ग्लास घेऊन आलेले. मला खूप आवडला हा फ्रेशसाठी मी. तर बघा कंप्लीट अर्धा लिटर त्याच्यात पाणी बसलेलं आहे. तर मी असं हा एक ग्लास आणलेला आहे आणि अजून बऱ्याच छोट्या छोट्या वस्तू. मस्त यार. हे बघा डीमार्टमधून हे आम्ही वस्तू घेऊन आलो. त्याच्यामध्ये तिने सगळे कांदा, शिमला मिरची आणि हे मका ठेवलेली आहे. खूप छान वाटतं हे. काय खातं पिलू तुम्ही? का खातं पिलू माझं? का खातं? पॉपकॉर्न? नंगू मामा पॉपकॉर्न खातो का? अरे बापरे, कशी झोपली तुम्ही? कशी झोपतं पिलू? कशी झोपतं सांग? गाई गाई करतो. गाई गाई करतो. गाई गाई करायची. गाई 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 करायची. कशी दिसते? घे पॉपकॉर्न खा.
ही आहे पुदिना चटणी. हे बघा आता जेवण बनवून झालेलं आहे. आता जेवण बनवून झालं, फ्रेश झाली. आता परत दुकानावरती जायचं आहे. हे वाजलेत 7:30. आता मी दुकानावरती शॉपवर, मेडिकल शॉपवर निघालेली आहे. आता तिथे जाऊन मग तिथलं वर्क करायचं, नंतर मग घरी यायचं. तर असा हा आत्ता 7:30पर्यंतचा हा शेड्यूल. त्याच्यानंतर तुम्हाला मी व्ह्यू करा. मग तुम्हाला अजून मी काय करते, म्हणजे हा तर शेवटच झाला, तर रात्री झोपायचंच आहे शॉपवरून आल्यानंतर. तर बघूया आपण. आता शॉपमध्ये मी चालले. नाम है इस कैट का? रॉकी. मतलब कौन सा जात का, कौन पर्सन? ये हाय काटती नहीं ना? नहीं काटेंगे. ये हाँ छोटा है. इसको बैग में क्यों रखा है फिर? ये हाय कॅट थांब ना, बघू दे ना मला. ई बाव ही रागवली जात आहे आपल्याकडे. ई हाय पर्शन ना, पर्शन जात का है ना ये. हाय रॉकी. हाय हाय रॉकी. ओ देख रही रॉकी बोली लोग. हे रॉकी. हाय रॉकी. ती बघ आतमध्ये बसते एकदम. ये लोग के लिए ऐसे बैग रहता है क्या रखने के लिए? घर का काटा ना. हाँ डरते हैं ना. हे पहा, आत्ताच मी घरी आली आहे. शॉप बंद केला आणि मी घरी आली. आता जेवेन आणि मग झोपेन. बघा वाजले किती आता माहिती आहे का, 11:15 झाले ते. तर आता शॉप बंद करून आले. आता जेवणार आहे आणि मग झोपणार आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो मला नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटू अशाच आपण नवनवीन व्लॉगमध्ये. तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.